नमस्कार. जे लोकं प्रायव्हेटमध्ये कामं करते त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तर ते आहे नवीन वेतन संहिता. तर वेतन संहिता कशी आहे? तुमचं एक वेतन ठरवून केंद्र सरकार ठरवून की एवढं वेतन द्या रे बुवा. याच्यापेक्षा तुम्हाला जास्तच वेतन दिलं पाहिजे. तर कोणी तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी वेतन देऊ शकणार नाही. हा तुमचा हक्क आहे. हा आलं नवीन. आणि एक वेळ ठरवून दिली की या वेळेत पगार झाला पाहिजे. नाही तर मग देते 10 महिना संपल्यावर तसं नाही. आणि हा कायदा आहे ना सगळेच लागू आहे आता. खाजगी कंपन्या, सुरक्षा रक्षक सगळेजण आले त्याच्यात. आणि काय आहे एक पगार ठरेल तुम्हाला आधी सांगितल्यानुसार त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त वेतन द्यावं लागेल. किमान वेतन ठरलेलं आहे. तुम्ही वेतन तुम्हाला जास्त देऊ शकते गव्हर्नमेंट. आणि तुमचा पगार जो आहे तो कसा ठरेल? तुमचं कौशल्य पाहून. हा भाऊ लय चांगलं काम करते तर याला पगार जास्त, म्हणजे लय चांगलं काम करते म्हणजे शिकला असेल तर. आणि भौगोलिक स्थिती, मुंबईच्या लोकांना पगार जास्त, नागपूरवाल्याला जास्त, अमरावतीवाला थोडासा कमी असा. आणि मग कसं आणखी तुमच्या पगारामध्ये काय होईल? तुमच्या भविष्यासाठी पण तरतूद करून लागेल त्याला. तुमचा PF कटन, तुमची ग्रॅज्युएटी कटन, म्हणजे तुमच्या हातात जरी पैसा कमी आला तर तुमच्या पोरं पारायला ते पैसा कमी पडन तो. आणि ओव्हर टाईम तुम्हाला करायला लागला तुम्हाला दुप्पट पगार द्यावा लागेल. आणखी तुमच्यासमोर जर काही कांड झाला, तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता जिल्हा कामगार कार्यालयात. एक तुम्ही ऑनलाईन करा नाही तर ऑफलाईन करा, हे पण याच्यात आहे. मग आणि हे एक स्ट्रक्चर आहे. अकुशल कामगार असतं तर त्याला 13,000 रुपये महिना भेटन, आणि कुशल असतं तर त्याला 15,000 बसन. असं ठरलं नाही आहे, हे सांगतो तुम्हाला अंदाज असा असू शकते. मग लक्षात ठेवा, किमान वेतन म्हणजे तुम्हाला सन्मानानं जगण्याचा अधिकार. ठीक आहे ना? निव्वळ गरजा भागवणं नाही. आवडलं असेल तर लाईक करा चॅनल.